नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला। प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये काव्या ही आता पार्थला कसं मनवायचं याचा विचार करत असते, तर जीवासुद्धा नंदिनी माझ्यामुळे हर्ट झाली आहे आणि तिला कसं मनवायचं याचाच तो प्रयत्न करत असतो। आज तो सर्वात आधी लवकर उठलाय आणि किचनमध्ये आता काम करतोय। तर आता त्याने असं ठरवलंय की मी नंदिनीला एक ट्रीट देणार आहे, ती म्हणजे ब्रेड आणि ऑमलेट असं त्याने नाश्ता नंदिनीसाठी बनवायला घेतलेला असतो। तेव्हा आता त्याला सवय नसल्यामुळे हाताला चटकाही लागत असतो आणि हे सगळं आता मागून नंदिनी बघत असते, कारण ती किचनमध्ये कॉफी बनवायला आलेली असते। त्याच वेळेला जीवाला पाहून ती तिथेच उभी असते। नक्की यांचं काय चाललंय हे ती लांबून बघत असते। आता इथे जीवाचं लक्ष नाहीये, तो खूप असं एकदम मूडमध्ये ते ऑमलेट आणि ब्रेड ते तव्यावर असं शॅलो फ्राय करत असतो आणि मग आता अचानक तो असं फिरणार, त्याच्यावरती सॉसने स्माइली काढतो आणि मग त्याला दिसतं की नंदिनी तर समोरच उभी आहे। तेव्हा आता तो नंदिनीला म्हणतो की तुमच्यासाठी ट्रीट असं म्हणून आता तो नंदिनीला म्हणतो की खाणार ना तुम्ही माझ्या हाताने बनवलेलं ऑमलेट ब्रेड, असं तो तिला म्हणत असतो। पण नंदिनी मात्र खूपच रागात असते आणि तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात, तिला काही आनंद नाही, काहीच नाही। दुसरीकडे पार्थ हा फ्रेश होऊन बाहेर येतो आणि बघतो तर त्याच्या बेडवरती मस्त त्याचं आवडीचं असं टी शर्ट, पॅन्ट, टाय, वॉलेट, चष्मा सगळं असं मांडलेलं असतं। आता हे पाहिल्यावर पार्थ विचार करतो की हे कोणी केलंय, म्हणून आता काव्या मागून येते आणि म्हणते की गुड मॉर्निंग, तरीसुद्धा पार्थ तिच्याकडे बघतही नसतो। मग आता पार्थ म्हणतो की हे कोणी केलंय, त्यावर काव्या म्हणते की मीच केलं, का तुम्हाला आवडलं नाही का? आता पार्थ काहीच रिॲक्शन त्याची नसते, त्यामुळे काव्या म्हणते की बोला ना, तुम्हाला आवडलं नाही का? तुम्हाला असंच मी रोज आता इथे तुमच्या आवडीच्या वस्तू इथे ठेवणार, तुम्ही त्या उचलायच्या आणि घालायच्या। पण त्यावर पार्थ म्हणतो की आपल्याला जे जमत नाही ते न केलेलंच बरं असतं। तो पुन्हा आता म्हणजे काव्याला एक प्रकारे टोमणा मारतो। आता काव्याला समजलेलं असतं, ती मनात म्हणते की चुकी तर माझीच आहे आणि मी आता एवढंच ठरवलंय की तुमचा राग कसा दूर करायचा। मग आता पार्थ तिला असं बोलल्यावरती ती विचारात पडते। तर दुसरीकडे आता मिथुन काका हे बसलेले असतात आणि आता जीवा ते ब्रेड ऑमलेट आता नंदिनीला देत असतो, पण नंदिनी ते घेत नाही। आता नंदिनी घेत नाही म्हटल्यावर जीवा विचारू लागतो की तुम्हाला खायचं नाहीये का? तेव्हा नंदिनी म्हणते की मी आजच्या दिवशी असं नॉनव्हेज खात नसते। मग जीवा तिला म्हणतो अच्छा ठीक आहे, नका खाऊ, पण तुम्हाला अशी दुसरी कोणती वस्तू आहे की ती मी बनवलं तुम्ही खाल? कोणती वस्तू सांगा ना, मी बनवतो। त्यावर नंदिनी म्हणते की दुसरी वस्तू, मी कोणती वस्तू खाईल, फक्त मला तुमच्या हाताने बनवलेली वस्तू नाही खायची। आता असं म्हटल्यावर जीवाला धक्काच बसतो, कारण तो खूप एक्सायटेड असतो, पण नंदिनीचं उत्तर त्याला अनपेक्षित असतं, त्यामुळे त्याला खूपच आता वाईट वाटलेलं असतं, कारण तो सुद्धा नंदिनीचा राग कसा दूर करायचा याचा विचार करूनच तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो। पण आता नंदिनी मात्र म्हणजे त्या गोष्टींमध्ये बिलकुल आता तिला रस नाहीये, कारण तिने ऑलरेडी डिवोर्स पेपर हे जीवाला दिलेले आहेत आणि ती फक्त वाट पाहते की कधी एकदाचे मला डिवोर्स पेपर सह्या करून मला मोकळं करते ह्या नात्यामधून। पण जीवाच्या मनात असं नसतं, कारण त्याला आता समजलेलं असतं की मी काव्याला माझ्या मनात जागा दिली होती आणि काव्यामुळेच नंदिनी माझ्यापासून दूर गेली आहे। तेव्हा आता नंदिनी ते ऑमलेट खात नाहीये म्हणून नंदिनी रागाने निघून गेलेली असते आणि हा जीवा आता मिथुन काकांकडे येऊन बसतो। आता मिथुन काका हे जीवाच्या हातातलं ऑमलेट ब्रेड पाहून स्वतःच खायला लागतात आणि म्हणतात की किती भारी बनवले, काय चविष्ट लागतंय रे। तेव्हा आता जीवा तुला काय झालं, तू का खात नाहीये? तेव्हा आता मी नंदिनीसाठी बनवलं होतं, तिने खाल्लं नाही म्हणून मला पण खायचं नाही, असं आता जीवा मिथुन काकांना सांगत असतो। मिथुन काका म्हणतात की हो का, अरे कसं खाईल ती? तू तिकीट हातामध्ये ठेवलेस आणि ट्रेन तुझ्या डोळ्यात देखत निघून गेली आहे, ती ट्रेन परत येणार आहे का? मग आता ट्रेन गेल्यावर त्या तिकिटाचं करणार काय आहेस तू? तेव्हा असं टोमणं मारल्यावर आता जीवा म्हणतो की काका अहो मी खूप सिरियसली तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही माझी मस्करी करताय का? त्यावर आता मिथुन काका म्हणतात की मस्करी करत नाही, तुला तुझी जागा दाखवतोय। अरे काय ती नंदिनी तुझ्यासाठी किती तिने आतापर्यंत केलं माहिती, तुझ्या आवडीनिवडी तिला आत्ताच माहिती झाल्या। अरे गेला 1 महिना ती फक्त तुझी वाट पाहत होती, तुझं प्रेम मिळवण्यासाठी ती प्रयत्न करत होती आणि तू काय केलंस? गेलं आला वारा आणि वाहून गेला, अशी गंमत झाली तुझी। तुला तेव्हा समजलं नाही का? तू तिला समजून का घेतलं नाहीस? आतापर्यंत तिने तुझा फक्त राग, तुझा रागीट स्वभाव, तुझा रग्गेलपणा, तुझा तिरस्कार, तुझं भांडण ह्याच गोष्टी बघितलेल्या आहेत जीवा। त्यामुळे तुझी चुकी आहे की तिच्यावर तिने तर ह्या गोष्टींमधून राजीनामा दिला, म्हणजे डिवोर्स दिला का? कारण तुझा त्रास तिला सहन झाला नाही, कारण तिच्या मनात जे होतं ते साध्य करायला तुझी कॅपॅसिटी तरी आहे? कधी तिला समजून घेतलंच नाहीयेस तू, तेव्हा ती का असं करू नये?
मग आता जीवा म्हणतो की काका तुम्ही नंदिनीची बाजू घेते आणि मलाच त्रास देताय, हे असं का करताय काका, तुम्ही समजून घ्या ना माझी मनस्थिती. तेव्हा आता मिथून काका ओरडायला लागतात जीवाला आणि म्हणतात की काय समजून घेऊ, अरे मी तुला आधीपासून एकच बोलत आलेलं आहे की तुझा भूतकाळ विसरून जा, आलेल्या गोष्टीला सामोरं जा. आणि नंदिनीसारखी मुलगी तुझ्या आयुष्यात आली म्हटल्यावरती तुझं तर नशीबच आहे. पण नाही ना, नाही जुळवून घ्यायचं. तू आत्तापर्यंत किती वेळास तिच्याशी भांडलाय, हे तुला आता वेगळं सांगायला नकोय. त्यामुळे जीवा, ह्या गोष्टीला फक्त तू जबाबदार आहेस. मग आता जीवा म्हणते की पण मी प्रयत्न करतोय ना त्यांचा राग दूर करण्यासाठी, माझ्या पद्धतीने मी अजून काय करायला हवंय. तेव्हा आता मिथून काका म्हणतात की इतका सहजासहजी नंदिनी तुझ्याजवळ येणं कठीण आहे जीवा, कारण ती सोनं होतं सोनं, आणि तू काय केलंस, अरे तिचा अपमान, हे तू बरोबर केलेलं नाहीये जीवा, असं मिथून काका त्याला म्हणतात. त्यामुळे आता जीवाला खूपच टेन्शन येतं. तो म्हणतो की आता मी काय करू की नंदिनीचा राग जाईल. तेव्हा मिथून काका म्हणतात की अशक्य आहे, पण बघ बाबा तुला प्रयत्न करावेच लागतील, कारण चुकी तुझी आहे. नंदिनीसारख्या मुलीला तू तुझ्या आयुष्यातून काढून टाकलंस. अरे काय चुकी होती तिची, तिने सुद्धा लग्नाला होकार दिला, अनपेक्षितपणे आकस्मिक तुमचं लग्न झालं आणि मग तू तिला समजून घेण्याऐवजी तिला डिवोर्सला, तिला त्रास दिला. तिने काय करायला हवं. तेव्हा आता जीवा सगळं काय ऐकून तो इमोशनल होतो. दुसरीकडे आता ही काव्या, पार्थ आता नाश्ता करत असतो आणि पुन्हा पुन्हा ती त्याला मनवण्याचा प्रयत्नच करत असते. आता ती पुन्हा सिनेमन कॉफी घेऊन येते आणि टेबलवर ठेवते. ती एकदम पार्थच्या जवळ बसते आणि पार्थला म्हणू लागते की तुम्ही एकदा मला बोलता बोलता म्हणाला होतात की तुम्हाला सिनेमन कॉफी खूप आवडते, म्हणून मी आज तुमच्यासाठी सिनेमन कॉफी बनवली आहे, घ्या ना ती. त्यावर आता पार्थ काहीच प्रतिक्रिया देत नसतो. तो पोहे खात असतो आणि त्यामुळे तो तिला टाळत असतो. तितक्यात आता मागून रम्या येते आणि रम्या लगेच आता पार्थला म्हणते की पार्थ, तुझ्यासाठी मी सिनेमन कॉफी बनवली आहे स्पेशल, तुझ्या आवडीची, घे लवकर. तेव्हा आता काव्या लगेच रम्याला म्हणते की अगं रम्या, तू विचारायचं तरीच ना कॉफी करण्या अगोदर, कारण मी ऑलरेडी त्यांना सिनेमन कॉफी ऑर्डर केली होती आणि ते बघ, ती कॉफी अजून त्यांनी पिली पण नाहीये. तेव्हा रम्या म्हणते की काय, तू ऑर्डर केलेली कॉफी त्याला देतेस. अगं तुला माहिती नाही आहे का, पार्थला ऑर्डर केलेली वस्तू नाही आवडत, त्याला घरगुती कॉफी लागते, त्यामुळे मी बनवली आणि तो माझीच कॉफी घेईल, तू बघ. आता काव्य आणि रम्यामध्ये असं कोण सरस असं चाललेलं असतं. दोघींमध्ये स्पर्धा रंगलेली असते की कोणाची कॉफी पार्थ पिईल. पण पार्थला तर काव्याचा खूप राग आलेला असतो. त्यामुळे तो आता लगेच काव्याच्या कॉफीचा मग असं बाजूला सरकवून देतो आणि रम्याचीच कॉफी प्यायला लागतो. आता हे दृश्य पाहून मात्र काव्याला खूपच त्रास होत असतो. खूप वाईट वाटतं तिला, ती खूप उदास होते. तर रम्या मात्र हसत असते काव्यावरती आणि म्हणते की तुला सांगितलं होतं ना मी, बघ. आणि म्हणूनच रम्याला इथे आनंद होतो. तर काव्य मात्र पूर्णपणे गळून गेलेले असते. तिचे पाय, हातपाय सगळं असं गळाल्यासारखं तिला झालेलं असतं, कारण खूप चॅलेंज तिने केलेलं असतं की आज कसंही झालं तरी पार्थला मी त्याचा राग दूर करून एकत्र आम्ही येणार. पण तसं काहीच होत नसतं, कारण पार्थ तिच्या बाबतीत कोणतीच प्रतिक्रिया देत नसतो आणि त्यामुळेच तिला आता खूपच इमोशनल झाल्यासारखं वाटतं. तर आता काव्य ही आता रूममध्ये निघून जाते आणि विचार करते की आता मी पुन्हा यांना मनवणार. म्हणून आता पार्थ ऑफिसला जायला निघतो. तेव्हा आता काव्या मागून येते आणि म्हणते की आज मला पण तुमच्यासोबत यायचं आहे, मला क्लासला सोडाल ना. त्यावर पार्थ काहीच म्हणत नसतो. काव्या म्हणते की नाही, म्हणजे रोज तुम्ही मला बोलवतात पण मी येत नव्हती, पण आज तुम्ही न बोलवता मीच तुम्हाला म्हणते की मला तुमच्या कारमध्ये यायचं आहे. मस्त अशी AC, किशोर कुमारचे गाणं आणि त्यात असा हिरो, मग तर मी येणारच. त्यावर पार्थ तिच्याकडे बघतही नसतो, काहीच वाहू देत नसतो तो, कारण त्याच्या मनामध्ये फक्त एकच राग आहे, तो म्हणजे मी आज एवढी वाट पाहिली काव्याची. खरं तर मला काव्य आवडायला लागली होती आणि ती तर मला डिवोर्स पेपर तयार करून डिवोर्स देणार होती. त्यामुळे त्याला तो धक्का सहन झालेला असतो आणि म्हणूनच त्याने ठरवलेलं असतं की आता काव्याने कितीही मनवायचा प्रयत्न केला तरीसुद्धा आता मी मनवण्यापेक्षा तिला आता त्रास देणार, म्हणजे एक प्रकारे मी तिच्यापासून दूर जाणार, असं त्याचं म्हणणं असतं. तर आता पार्थ म्हणतो की का, तुम्ही एकट्या नाही जाऊ शकत का. त्यावर काव्य म्हणते की अहो बाहेर खूप ट्रॅफिक आहे आणि मला जायला लेट होईल ना, म्हणून मी असं ठरवलं की आज तुम्ही मला नाही बोलवलं तरीसुद्धा मी तुमच्या कारमध्ये येईल. त्यावर आता पार्थ लगेच फोन उचलतो आणि फोनमध्ये न्यूज पाहू लागतो. तेव्हा तो म्हणतो की अशी कोणतंच मला इथे रिपोर्ट नाही आहे की गाड्या म्हणजे ट्रॅफिक आहे रस्त्याला असं, त्यामुळे तू तुझं जा. असं म्हटल्यावर काव्याला अजूनच धक्का बसतो, कारण ती सारखं मनवतीये पण पार्थ तिला धुडकावून लावतोय. तिच्या बोलण्यावर तो उडवडीचे उत्तरं देतोय. तो आता तिला म्हणाला की तू निघून जा पुढे, मी मागून जाईल. त्यामुळे अजूनच काव्याला खूपच आता एकदम भरून आलेलं असतं की आता काय करू. तिला एक प्रकारे भीती वाटायला लागली की पार्थ माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना, पण नेमकं तसंच होतंय. तर पुढे आता रम्या ही झोपेतून उठते आणि इतकी जोरात दचकून उठते की वसू तिच्या बाजूला असतात आणि त्या कॉफी पित असतात. तर त्यांच्या कॉफीच्या मगमधली कॉफी अशी एकदम त्यांच्या हातावरच पडते आणि ती गरम असल्यामुळे त्यांना चटका पण बसतो. तेव्हा आता त्या रम्याला ओरडतात की काय गं रम्या, तू तर झोपलेली होतीस ना, आणि ही कोणती पद्धत आहे अशी बिचकून उठण्याची.
तेव्हा रम्या म्हणते, अगं आई काय सांगू तुला, तुला चटका नाही शॉक बसेल माझं स्वप्न ऐकलं तर. अगं मला ना असं स्वप्न पडलं होतं की आपल्या घरामध्ये मोठं वादळ येणार आहे, म्हणजे ती नंदिनी जीवाला आणि हा पार्थ काव्याला डिवोर्स देणार आहे. तेव्हा असं म्हणते, काय बोलतेस काय, अगं हे तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ दे. पण मला नाही वाटत तो पार्थ काव्याला आणि ही नंदिनी जीवाला डिवोर्स देईल, कारण ते दोघं प्रयत्न करतायत, कारण त्यांना एकत्र व्हायचं आहे. असा 1 महिना गेलाच आहे, कोणी कोणामध्ये तालमेल तरी आहे का. पण पुढे आता नक्कीच ते प्रयत्न करून एकत्र येण्याची शक्यता मला वाटते. त्यामुळे रम्या तुझं हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, मला नाही वाटत की असं काहीतरी होईल. तेव्हा तर रम्या म्हणते की अगं आई, मला स्वप्न पडलं मी ते तुला सांगत होती, मला माहिती नाही की हे खरं आहे की खोटं आहे, पण मला आज अचानक असं स्वप्न का पडलं असेल गाई. तर रोज म्हणते की पडलं असेल कारण तुला नंदिनी पार्थसोबत जोडी नको आहे ना, आणि नंदिनीची जीवाबरोबर आणि काव्याची पार्थबरोबर जोडलेलं तुला आवडणार नाही ना, म्हणून तू सतत तो विचार करतेस ना म्हणून. त्यावर रम्या म्हणते की हो, आता तर मला प्लॅन करावाच लागेल. तू बघच आई, मी नाही ना ह्यांना चौघांना एकमेकांपासून वेगळं केलं, त्या नावाची रम्या नाही, मी कधीच त्यांना सुखी पाहू शकत नाही, असं ते आता चॅलेंज करत असते. तर पुढील भागामध्ये आता नंदिनी ऑफिसला जायला निघते, तेव्हा आता मानिनी ह्या लगेच नंदिनीला म्हणतात की अगं नंदिनी, जीवा आहे ना, तो सोडेल तुला. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो का, मग उद्या ते नसतील तेव्हा काय. असं म्हटल्यावर आता जीवा एकदा मानिनीकडे आणि दुसऱ्यांदा नंदिनीकडे पाहू लागतो. तेव्हा आता मानिनी विचारात पडतात की असं कोड्यात का बोलली. तेव्हा आता त्या याचं कारण तर नक्की शोधणारच आहे. पण इकडे पार्थसुद्धा आता काव्याने त्याच्यासाठी श्रीखंड बनवलेलं असतं आणि ती खूप प्रेमाने तर त्याला ते श्रीखंड भरवणार असते. मग आता पार्थ तिच्या हाताने खायला तयार होत नाही, तो स्वतःच ते श्रीखंड नाईलाजाने खातो आणि नंतर तिला असं म्हणतो की आयुष्यात पहिल्यांदा मी इतकं कडू श्रीखंड खाल्लं. त्यामुळे आता काव्याला धक्काच बसतो की श्रीखंड मी माझ्या हाताने बनवलं आणि हे त्याला कडू म्हणताय. त्यामुळे आता ती खूप इमोशनल होते. तर पुढे आता नंदिनी आणि पार्थ या दोघांनाही काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण समजलेलं असतं, कारण त्यांच्या वागण्या बोलण्यात काहीही बदल होत नाहीये हे पाहून आता नंदिनीने निर्णय घेतलेला असतो की आता निघून जाण्याचा. तर इकडे जीवाने सुद्धा असं ठरवलेलं असतं की माझ्या भूतकाळाबद्दल मी नंदिनीला सांगून देईन, म्हणून त्याने सांगून दिल्यावरती आता नंदिनीला मोठा धक्काच बसतो. ती लगेच आता काव्याकडे येते आणि काव्याला जाब विचारू लागते की अगं तू माझी बहीण आहेस बहीण, एका बहिणीचं दुःख, एका बहिणीचं प्रेम मी नाही समजू शकले. 1 महिना झाला आपल्या लग्नाला, मला हे सुद्धा नाही कळालं की तुझं प्रेम प्रकरण ह्या घरातच होतं. अगं का मला समजलं नाही, का सांगितलं नाहीस मला तू. तेव्हा आता पार्थला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो की जीवाचं काव्यावर प्रेम होतं आणि माझं काव्याबरोबर लग्न झाल्यामुळे त्याच्यामध्ये असे बदल झालेले मला कधीच जाणवत होतं पण समजलं नाही. त्यामुळे आता नंदिनी आणि पार्थचे डोळेच उघडलेले असतात की ह्या दोघांचं प्रेम प्रकरण असल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असा विघ्न आला होता की जेणेकरून कोणीच कोणाशी एकोपा धरत नव्हतं. त्यामुळे आता मानिनीला सुद्धा ही गोष्ट कळणार आहे. प्रेक्षकांनो, खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.